रचनाचा तलाक झालेला असतो. तलाक नंतर ती आपली मुलगी तारा बरोबर तिच्या माहेरीच राहत असते. रचनाचा मोठा भाऊ तपिश याचं नव्यानेच लग्न झालेलं असतं. मग तिची वहिनी रचनाला विचारते, अगं रचना, तुझा तलाक कशामुळे झालाय? म्हणजे मला एवढं डिटेलमध्ये माहीत नाहीये ना, कारण मी आता नव्यानेच आलीये घरी, म्हणून विचारलं. अहो निधी वहिनी, माझा नवरा विनीत एक दारुडा माणूस आहे आणि आजकालच्या दिवसात तर तो जरा जास्तच दारू प्यायला लागलाय. काही कामधाम पण नाही करत. मग अशा माणसाबरोबर मी कसं राहणार बरं? अच्छा, असं आहे का? अगं पण तुझा भाऊ पण दारू पितो. हो वहिनी, पण तो एक लिमिटमध्ये पितो. लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीची लिमिट असायलाच पाहिजे. हो, हे तू अगदी खरं बोललंस. मग एके दिवशी रचना तिच्या भावाकडे जाऊन बोलते, अरे तपीश दादा, ताराच्या स्कूलची फी भरायची आहे. 1,00,000 रुपये आहेत. तू कधीपर्यंत देशील मला? काय? 1,00,000 रुपये? हो वहिनी. ऍक्च्युली तारा एक खूपच क्लासी आणि पॉश स्कूलमध्ये जाते, म्हणून त्याची फी खूपच जास्त आहे. बाप रे. अगं पण छोटी, तू ताराची स्कूल चेंज नाही करू शकत का? मला फक्त एवढंच म्हणायचे की त्या स्कूलची फी खूपच जास्त आहे. शिक्षण तर सगळ्या स्कूलमध्ये सेमच असतं ना. आणि तसं पण 5 वर्षाच्या मुलाला असं कोणतं रॉकेट सायन्स शिकवणार आहेत बरं? बेसिक तर स्टडी असणार आहे तिथे. हो ना, तपीश अगदी बरोबर बोलतोय. अगं आपल्या वेळेला तर कॉलेजच्या फीस पण एवढ्या नव्हत्या. आणि यांना बघ, 5 वर्षाच्या मुलाची फी 1,00,000 रुपये. नाही वहिनी, तारा ज्या स्कूलमध्ये जाते ना, ती नंबर 1 स्कूल आहे. एकदम हाय क्लास स्कूल आहे ती. आणि तिला आता तिथली सवय झाली आहे ना. सो प्लीज. आणि तसं पण मला तिला कोणत्या लो क्लास स्कूलमध्ये घालायची बिलकुल पण इच्छा नाहीये. या स्कूलमध्ये बाकीच्या फॅसिलिटीज पण असतात. ठीक आहे रचना, जर तुझी हीच इच्छा असेल तर हेच होईल. आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत, पण मी या 2 दिवसात पैशांचा बंदोबस्त करेन. आणि जर काही झालंच नाही तर मी FD तोडेल. पण तू काळजी नको करूस. ठीक आहे दादा, थँक्यू. एवढं बोलून रचना तिथून निघून जाते. आणि त्यानंतर, अरे हे सगळं काय आहे तपीश? हाय क्लास आणि लो क्लास हे पण काही असतं का? शिक्षण तर शिक्षणच असतं ना. तू तुझ्या बहिणीला जरा जास्तच डोक्यावर चढवून ठेवतोयस. अरे आज 1,00,000 रुपये आहे. उद्या जाऊन तिची फीस अजून वाढतील. एवढे पैसे तू कुठून आणणार बरं? आणि किती दिवस सांभाळणार आहेस तू या गोष्टी? आता जाऊ दे निधी. मी छोटीला ऑलरेडी सांगितले ना, मी हँडल करून घेईन. तू काळजी नको करूस. मग थोड्या दिवसांनी तपीश ताराची स्कूल फीस देतो आणि तिची स्कूल सुरू होऊन जाते. असंच पुढे एके सकाळी रचना खूपच लेट उठते. तेव्हा ती आपल्या आईला बोलते, आई, सॉरी ग. अगं काल रात्री मूवी बघत बघत खूपच लेट झाला ग मला. तू प्लीज ताराचा डबा भर ना. माहितीये मला, तुला तुझ्या मुलीची काहीच पडली नाहीये. मी तिचा डबा पहिलाच भरून ठेवलाय. थँक्यू आई. आता सुट्ट्यांनंतर तिची शाळा चालू झालीये ना, म्हणून मला उठायला लेट होतो ग. हं, आता या म्हाताऱ्या वयात आपल्या पोरांबरोबर त्यांच्या पोरांचं पण बघायचं. अगं तू जबाबदारी कधी घेणार याची? सॉरी आई, मी यापुढे असं नाही करणार. उद्यापासून मीच तिला डबा देईन. रचना तिच्या माहेरी फक्त आरामच करत असते आणि घरातली काहीच काम करत नसते. एके दिवशी तिची आई येऊन तिला बोलते, अगं दिवसभर काय आराम करत असतेस तू? तुझी वहिनीच सगळी घरातली कामं करते. आता तर तारा शाळेला गेलीये ना, मग वेळ आहे तर तिला थोडी मदत कर कामात. अगं हो आई, मी आले असते ग, परंतु माझे दोन्ही पाय खूपच दुखत आहेत. काय माहिती कशाने? अगं कशाने दुखतात बरं तुझे पाय? अशी तर दिवसभरच घरात पडलेली असतेस. कोणत्या कामाला हात पण लावत नाहीस. पहिला हे सगळं ठीक होतं,
घरात फक्त मी एकटी होते. पण आता तुझी वहिनी पण आलीये. समजलं ना? अगं ठीक आहे आई. आता मला जास्त पकवू नको बर का. तू आता जा. मी उद्या पक्का येईल किचनमध्ये आणि तुमची सगळी कामं करेल बघ. मग पुष्पा जेव्हा निधीकडे जाते त्यावेळी, काय झालं आई? कुठे आहे रचना? तुम्ही तिला बोलवायला गेले होते ना? तपिशला तिच्या हातचे मोमोज खूपच आवडतात. अगं निधी, ते ना, तिचे पाय खूपच दुखत आहेत. म्हणून ती बोलत होती की ती उद्यापासून मदत करेल आपल्याला. अहो काय आई तुम्ही पण. 2 महिने झाले रचनाला इथे येऊन. तेव्हापासून ती हाच सेम डायलॉग मारतीये. तुम्ही पण ना, फुक्कटचा तुमचा वेळ तिच्या मागे घालवता. जर तिला मदत करायची असती ना, तर ती केव्हाच आली असती. 2 महिन्यापासून सेमच स्टेप चालू आहे पण तिचा. हं. पुढे एके दिवशी रचना तपीशकडे पैसे मागायला जाते. दादा, मला थोडे पैसे पाहिजेत रे. ते मी माझ्या फ्रेंड्स बरोबर बाहेर चाललीये ना, म्हणून. ठीक आहे छोटी, हे घे पैसे. पण मला हे सांग की तू परत कधी येतीस? अरे दादा, आज मला यायला थोडा उशीर होईल. काय? लेट होईल? मग एक काम कर, तू तुझ्याबरोबर निधीला घेऊन जा. अरे काय दादा तू पण, किती डाऊन मार्केट गोष्ट बोलतोयस. आपल्या वहिनी बरोबर पण कोणी फिरत असतं का? रचनाचं बोलणं ऐकून तपिश आणि निधीला खूपच वाईट वाटते. पण ती दोघं पण काहीच नाही बोलत. मग रचना तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर दिवसभर दारू पिऊन पार्टी करत असते. रात्री रचनासाठी सगळेजण जागे असतात आणि त्यावेळी एक मुलगा रचनाला बाईकवर सोडून जातो. रचनाने खूपच दारू पिलेली असते आणि ती तशीच येऊन झोपी जाते. दुसऱ्या दिवशी, रचना, काल रात्री तू जे पण केलीयस ते खूपच चुकीचं होतं. अगं एवढी दारू कोणी पितं का? तुला नीट चालता पण येत नव्हतं. आणि एवढंच नाही, काल हिला एक मुलगा पण सोडून गेला. ती तर रात्रीची गोष्ट होती. गल्लीतली लोक सगळेजण झोपले होते. तारा पण झोपली होती. नाहीतर सगळ्यांनी बघितलं असतं तर काय वाटलं असतं? आपली काय इज्जत राहिली असती? आणि त्याबरोबर त्या बिचाऱ्या तारावरती किती वाईट परिणाम झाला असता? या गोष्टीचा काही विचार केलायस का तू? अगं हे सगळं करायला तुला लाज कशी नाही वाटत? आत्ताच तुझा तलाक झालाय आणि दर 2 दिवसाआड तू दारू पिऊन येतेस. मग तुझ्यामध्ये आणि त्या विनीतमध्ये काय फरक राहिला? एका लहान मुलीची आई असून पण तू एक तरुण मुलीप्रमाणे वागतीयेस. अगो मला माफ कर आई. ते काल माझ्या फ्रेंड्सने जरा जास्तच दारू पाजली म्हणून हे सगळं झालं. पण मी तुला आता प्रॉमिस करते की यापुढे असं नाही होणार. प्लीज दादा, तुझ्या छोटीला माफ कर. रचना तिची नौटंकी चालूच ठेवते. पुढे एके दिवशी निधी आणि तपीश शॉपिंगला चाललेले असतात. त्यावेळी रचना त्यांच्या हातामध्ये एक मोठी शॉपिंगची लिस्ट देते. अगं हे काय रचना? अहो वहिनी, ही माझ्या सामानाची लिस्ट आहे. तुम्ही दोघं शॉपिंगला चाललाय ना, मग त्याबरोबर हे माझं सामान पण घेऊन या. ठीक आहे ना? परंतु ज्यावेळी ती दोघे जण शॉपिंगला जातात त्यावेळी त्यांना रचनाच्या सासरी राहणारी एक शेजारी भेटते. अरे तपीश बेटा, कसा आहेस तू? मी ठीक आहे आंटी. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. आणि काय रे, मला आत्ताच कळालं की तुझ्या बहिणीचा आणि विनीतचा तलाक झालाय. हो काकू, कारण तो प्रमाणापेक्षा जास्त दारू पित होता. काही कामधाम पण करत नव्हता. म्हणून रचनाने त्याला तलाक दिला. काय? अगं हे सगळं खोटं सांगितलंय तिने तुम्हाला. अगं तो तर पहिल्यापासूनच दारुडा होता आणि त्याच्याबरोबर रचना पण प्यायला जात होती. परंतु कालांतराने तो सट्ट्यामध्ये पैसे हरायला लागला आणि त्या वेळेपासून रचना त्याच्याबरोबर भांडायला लागली. कारण तो कंगाल झाला होता आणि म्हणून तिने त्याला तलाक दिला. बाकी काही नाही. काय? हो बेटा, अगं ती काहीच काम करत नव्हती. तिच्या घरात तर सगळीकडे नोकर चाकरच होते. पण पैसे संपल्यानंतर
तिला सगळ्यांना कामावरून काढावं लागलं आणि सगळी कामं तिच्याकडेच येऊन बसली. आणि म्हणूनच ती तिच्या कंगाल पतीला सोडून तिच्या माहेरी जाऊन बसली. त्या शेजारीण बाईचं बोलणं ऐकून तपीश आणि निधीला शॉकच बसतो. मग जेव्हा ती दोघ जण घरी जातात त्यावेळी रचना तिचं सगळं सामान चेक करते. अहो वहिनी, हा कोणता बंगाल शॅम्पू आणलाय तुम्ही? मी तुम्हाला दुसऱ्याच ब्रँडचा सांगितला होता. तो का नाही आणला तुम्ही? हा किती घटिया क्वालिटीचा आहे. अगं पण रचना, आम्ही घरामध्ये हाच शॅम्पू यूज करतो आणि तू जो शॅम्पू सांगितला होतास तो खूप म्हणजे खूपच महाग होता. अगं त्याची एक बॉटलच 2,000 रुपयाची होती आणि त्यामध्ये आपल्या घराचं पूर्ण राशन येऊन जातं. पण हा शॅम्पू मी अजिबात नाही वापरणार. मला नकोय हा शॅम्पू. तुम्हा लोकांना माझी काही कदरच नाहीये. कोणीच मला समजून नाही घेत. या घरात तर कोणी माझी इज्जत पण नाही करत. प्रत्येक गोष्ट मला मोजून मापून दाखवता. असंच कर आणि तसंच कर. पहिला तर आपल्या घरी असं काहीच नव्हतं ग. रचनाची नौटंकी बघून सगळ्यांना तिच्यावर खूपच राग येतो. बास, खूप झालं छोटी. पहिल्याची गोष्ट वेगळी होती, कारण पहिला तू अशी कधीच नव्हतीस. तुझे एवढे श्रीमंतवाले शॉक पण नव्हते. घरामध्ये जे पण काही येत होतं ते अगदी आनंदाने वापरत होतीस तू. अगं आपल्या घरात काही कोणतं पैशाचं झाड नाही लावलेलं. तुझे शॉक खूपच महाग आहेत आणि तुला तुझ्या खर्चाचं एवढंच पडलेलं असेल तर स्वतः कमव आणि स्वतःचे शॉक पूर्ण कर. अगं तुला तर तुझे वडील नसताना पण मी तुझं पूर्ण शिक्षण केले. तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडू नाही दिली आणि त्या बदल्यात तू काय करतीयस? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तू आम्हाला विनीतबद्दल सगळं खोटं सांगितलेस. आम्हाला तुझी शेजारीण भेटली होती. तिने आम्हाला सगळं खरं सांगितले की सगळी चुकी तुझीच आहे. अगं तुला काहीच कष्ट नकोय. आरामात पैसा पाहिजे. नाही, हे सगळं खोटं आहे. ती शेजारीण खोटं बोलतीये. मी अशी नाहीये वहिनी. प्लीज माझा विश्वास करा. तो कंगाल झालाय म्हणून मी त्याला तलाक नाही दिलाय. ठीक आहे निधी, जर असं काही नाहीच आहे तर तू पण कमवायला चालू कर. घरामध्ये थोडा हातभार लाव. घरातल्या खर्चामध्ये हातभार लाव. अगं 2 महिन्यापासून तू फक्त बोलबच्चन देत बसलीयस की आज येईल किचनमध्ये, आज मी हे काम करेल, आज मी स्वयंपाक करेल. पण तू तर काही आलेलीच नाहीयेस. हे बघ रचना, जर तुला या घरात राहायचं असेल तर अगदी नीट राहिलं पाहिजे. यापुढे तुझी कोणतीच नाटके नाही चालणार. समजलं ना? हो, समजलं आई. रचना आता पूर्णपणे अडकून जाते आणि तिला इच्छा नसताना पण जॉब करून पैसे कमवावे लागतात आणि घराच्या खर्चामध्ये हातभार लावावा लागतो. आणि त्या दिवसानंतर तिची कोणतीच नाटकी नाही चालत. सिमरन तिची सासू रोमिला सोबत राहत असते. लग्नाच्या काही महिन्यानंतरच सिमरनचा नवरा तिला सोडून जातो. घर सोडून जाताना तो आपल्या आईबद्दल देखील विचार नाही करत. रोमिलाच्या नवऱ्याचं म्हणजे सिमरनच्या सासऱ्यांचं काही दिवसापूर्वीच निधन झालेलं असतं. दोघेही सासू सून मिळून फुलांचा व्यवसाय करत असतात आणि बुके हार व फुलांच्या माळा बनवून विकत असतात. त्यांचे एक छोटेसे दुकान असते. हे घ्या काकी तुमचे हार, आणि भाऊ हा तुमचा गुलाबाचा बुके. हे घे पैसे. खूपच सुंदर हार बनवला आहेस बर का. अहो काकी, रोमिला काकी आणि सिमरन दोघीही खूप छान हार व बुके बनवतात. म्हणूनच मी नेहमी इथूनच खरेदी करतो. ही माझी महिन्यातील 4थी वेळ आहे. हा गुलाबाचा बुके पाहून माझ्या मैत्रिणीला आनंद हो, हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे. हे 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 हे, तसेच होईल बेटा. हा बुके पाहून ती मुलगी खूप आनंदी होईल. सासू आणि सून दोघेही रात्रंदिवस काम करून पैसे कमवतात आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. फुलांचे हार आणि माळा बनवण्याच्या व्यतिरिक्त सिमरनला फॅशन आणि मॉडेलिंग करण्यात सुद्धा आवड असते. परंतु गरिबीमुळे तिला तिचे स्वप्न विसरावे लागते. मला सिमरन, माफ कर बाई मला.
तुझ्या आयुष्यात तू नेहमीच दुःखी राहिलीस. आधी तुझे आई वडील गेल्यामुळे तुला गरिबी आली आणि गरिबीमुळे तू तुझे स्वप्न पूर्ण करू नाही शकलीस. आणि मग लग्नानंतर तुला माझ्या मुलाने फसवले आणि तो तुला सोडून पळून गेला ग पोरी. माफ कर बाई मला. नाही आई, तुम्ही का माफी मागताय? यात तुमचा दोष काहीच नाहीये. तुम्ही तर या जगातील सर्वोत्तम सासू आहात आणि तू एकदम गुणी सून आहेस. सिमरन आणि रोमिलाची प्रगती पाहून त्यांच्या शेजारी राहणारे चारू आणि तिची सून गायत्री यांना खूप हेवा वाटतो. अहो आई, या सासू सुनेला बघा तर. त्या दोघी एकट्या जरी असल्या तरी अख्खं घर चालवत आहेत. खाऊन पिऊन अगदी मस्त आहेत बघा. होय गायत्री, या दोघींना बघून तर मला लई राग येतो बघ. एके दिवशी जेव्हा सिमरन आणि रोमिला काही वस्तू घेण्यासाठी बाजारात जातात तेव्हा त्या दोघींना एक पोस्टर लावलेले दिसते. फॅशन मॉडेल ऑफ द इयर, या वर्षीचा सर्वात मोठा कार्यक्रम, तेही आपल्या कॉलनीत. वा वा वा, जिंकणाऱ्याला मिळणारे पूर्ण 5 लाख रुपये. अरे वा, ही तर सुवर्ण संधी आहे. पण काय फायदा आई? मी या फॅशन स्पर्धेत भाग नाही घेऊ शकणार, कारण इथे एक ड्रेस घ्यायला सुद्धा आपल्याकडे पैसे नाहीयेत. हे बघ सिमरन, तू वाईट वाटून घेऊ नकोस बाळा. तुझी सासू अजून जिवंत आहे. मी पैशाचा काहीतरी जुगाड करून एक सुंदरसा ड्रेस घेऊन येईल बघ तुझ्यासाठी, आणि तो ड्रेस घालून तू खूपच गोड दिसशील बघ. नाही आई, तुम्ही असं काहीच नाही करणार. माझ्यामुळे तुम्ही कशाला अडचणीत येता बरं? तसं नाहीये बाळा. तू मला तुझ्या आईसारखं समजतेस ना, तर मी पण माझ्या मुलीची मदत करणारच ना. तू जर ही स्पर्धा जिंकशील तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल ना. रोमिला सिमरनला समजावून सांगते आणि पैशाची व्यवस्था करून ती आपल्या सुनेसाठी एक सुंदरसा ड्रेस खरेदी करते. सिमरनला तो ड्रेस खूपच आवडतो. अहो आई, काय सुंदर ड्रेस आहे हा. हो सिमरन, तुझ्यावर हा ड्रेस खूपच छान दिसेल. हे सगळं बाहेर उभ्या असलेल्या चारू आणि गायत्री ऐकत असतात. अच्छा, तर ही महाराणी फॅशन शो स्पर्धेत भाग घेणार आहे तर. आई, ही सिमरन तर खूपच सुंदर दिसते. जर तिने हा ड्रेस घातला तर ती अजूनच सुंदर दिसेल. आणि जर ती ही स्पर्धा जिंकली तर या दोघी तर मालामाल होऊन जातील. होय ग गायत्री, हे तर तू अगदी बरोबर बोलतीयस. म्हणूनच आपल्याला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून सिमरनला या शोमध्ये भागच घेता येणार नाही. दोघेही सासू सून मिळून सिमरनचा ड्रेस खराब करण्याचा कट रचतात आणि रात्र झाल्यावर त्या दोघीही गुपचूप त्यांच्या घरात घुसतात आणि सिमरनचा ड्रेस कात्रीने फाडून टाकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सिमरन आणि रोमिला तो फाटलेला ड्रेस पाहतात तेव्हा त्या दोघींना पण खूप वाईट वाटते. अरे पांडुरंगा, काय झालं या ड्रेसला? कोणी केलं असेल हे? उद्या फॅशन शो आहे आई. माझा ड्रेस किती खराब झालाय. आता मी उद्या काय घालणार? तू काळजी करू नकोस बाळा. आपण यातून पण काहीतरी मार्ग नक्की काढू. कसं आई? आता तर आपल्याकडे पैसे पण नाहीयेत. उलट तुम्ही तर लोकांकडून ड्रेससाठी पैसे घेतले होते. सासू आणि सून दोघेही खूप काळजीत असतात. त्या दोघींना काळजीत पडलेले पाहून गायत्री आणि तिच्या सासूला खूप आनंद होतो. आत्ता जाऊन दाखवते फॅशन शो मध्ये. आली मोठी शहाणी. रड, अजून रड. लई झाशीच्या राणी बनत होत्या ना या दोघी. आता कशी बरं टायटॅप फिश झाली. त्याच वेळी रोमिलाला एक भन्नाट कल्पना सुचते आणि ती घरातच असलेल्या पाना फुलांपासून एक सुंदर ड्रेस शिवू लागते. एवढी मेहनत घेऊन या शेवटच्या क्षणाला मी माझ्या सुनेला दुःखी नाही पाहू शकत.
या फुला आणि पानांपासून बनवलेल्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसेल. पांडुरंगा, तूच मदत कर बाबा. आता सगळं तुझ्या हातात आहे बघ. रोमिला रात्रभर जागून सिमरनसाठी फुला पानांचा सुंदरसा ड्रेस बनवते, जो परिधान करून सिमरन फॅशन शोला जाण्यासाठी तयार होते. अहो आई, हा पाना फुलांचा ड्रेस तर अगदी सुंदर दिसतोय. खरंच, थँक्यू सो मच आई. धन्यवाद बेटा. या ड्रेसमध्ये तर तू स्वर्गातून आलेल्या अप्सरेसारखीच दिसतीयस बघ. तुला कोणाची नजर नको लागायला. सिमरन फॅशन शोमध्ये तो पाना फुलांचा ड्रेस घालून रॅम्प वॉक करते. रॅम्प वॉक केल्यावर सगळेच लोक तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. सिमरनचा तो अनोखा ड्रेस पाहून जज खूपच प्रभावित होतात. वाह, हे तर खूपच विलक्षण आहे. एवढी क्रिएटिव्हिटी मी आजपर्यंत कधीच नाही पाहिली. हा पाना फुलांचा ड्रेस तर खूपच सुंदर झालाय. आम्ही ज्या प्रकारचे फॅशन मॉडेल शोधत होतो ती आम्हाला आता मिळाली आहे. थँक्यू सो मच सर. तुमचा हा पाना फुलांनी बनवलेला अनोखा ड्रेस, तुमचे चालणे, तुमचे हावभाव, तुमचा तो आत्मविश्वास, सगळंच खूप छान आहे. अशा प्रकारे सिमरन त्या फॅशन शो कॉम्पिटिशनची विजेती ठरते. हे सर्व पाहून गायत्रीला धक्काच बसतो. सिमरनला 5 लाखांचे बक्षीस मिळते. पुढे त्याच वर्षी ती खूप मोठी फॅशन मॉडेल बनते आणि तिच्या सासूकडे पाना फुलांचे ड्रेस बनवण्याचे खूप ऑर्डर्स पण येतात. अशा प्रकारे सासू आणि सून दोघीही आयुष्यात खूप प्रगती करतात.